आज आपण सकाळी मननामध्ये आपण बघत असताना नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनाकडे आज आपण आपलं लक्ष लावूया. मी आपणा सर्वांकरता ते वचन वाचत आहे. नीतिसूत्रे प्रोव्हर्ब्स 28 आणि वर्स फर्स्ट. कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. नीतिसूत्रकर्ता शलमोन, ज्याला देवाने अलोट शहाणपण दिलं होतं, त्याने ही नीतिसूत्रे लिहिलेली असताना 28व्या अध्यायामध्ये तो लिहितो की कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात. पाठीस कोणीही लागलेलं नाही, परंतु ते पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. प्रियानो, आजच्या जगामध्ये आम्ही पाहिलं तर या ठिकाणी ज्यांना दुर्जन म्हटलंय ते कोणी पाठीस लागले नसता पळतात. दुर्जन म्हणजेच कोण आहेत? तर जे प्रभूपासून दूर गेलेले लोक आहेत, किंवा ज्यांची आणि प्रभूची ओळख नाही, अविश्वसणारे, हे सर्वजण कसे आहेत? कुणी पाठीस लागले नसताही ते पळतात. याचा अर्थ ते भीतीने गांगरलेले असतात. भीती त्यांना पाशरूपाशी झालेली असते. परंतु त्या उलट या ठिकाणी असं म्हटलंय की पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. हे धार्मिक कोण आहेत? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की धार्मिक म्हणजे नीतिमान कोणीही नाही, एक देखील नाही. परंतु आम्हाला देवाच्या वचनातून असं कळतं की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यांनी प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, त्यांना विश्वासाच्या द्वारे त्या आमच्या प्रभू येशूचं नीतिमत्व आम्हाला मिळतं. आणि त्याच्या नीतिमत्वाच्या द्वारे आम्ही विनामूल्य नीतिमान असे ठरले जातो. आणि आम्ही पापी असताही आम्हाला नीतिमान गणण्यात येतं. पियानो, आणि मग हे नीतिमान किंवा हे धार्मिक जे आहेत ते कसे आहेत असं म्हटलंय? या ठिकाणी म्हटलंय ते सिंहासारखे निर्भय आहेत. सिंह हा बलवान प्राणी आहे आणि त्याला कुठल्याही प्राण्याची भीती वाटत नाही. तो निर्भय आहे आणि म्हणून त्याची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. प्रियानो, आमचं जर तारण झालंय, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवला आहे आणि आम्हाला जर धार्मिक असं गणलं गेलं आहे, आम्हाला नीतिमान असं गणलं गेलं आहे, तर आम्ही सिंहासारखे निर्भय असावेत असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. परंतु प्रियानो, आमच्या जीवनामध्ये, आमच्या मनामध्ये क्षणोक्षणी पावलोपावली भीतीचं सावट येत असतं. प्रियानो, आणि ही भीती जी आहे ती मनुष्यामध्ये जन्मतःच त्या भीतीने प्रवेश केलेला आहे. जसं दावीद म्हणतो की पहा, मी जन्माचाच पापी आहे. त्यावेळेस आम्ही असं देखील म्हणू शकतो की त्या जन्म जन्मताच जसे पापी आहोत तसे आम्ही जन्मताच भित्रे देखील आहोत. कारण ही भीती कुठून आली आहे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये? आणि म्हणून ते जर पाहायला गेलो तर आम्हाला इतिहासामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात जावं लागेल आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल 3ऱ्या अध्यायामध्ये की ज्या वेळेस मनुष्याला देवाने निर्माण केलं त्यावेळेस तो कसा होता? इनोसेंट होता. परंतु तो देवाच्या सहवासात राहत असे, देवाबरोबर बोलत असे. परंतु ज्या वेळेस आज्ञाभंगाचं पाप त्याने केलेलं आहे,
ज्यावेळेस पाप जगामध्ये शिरलं आहे, पाप मनुष्याने केलं, आणि त्याच वेळेस असं म्हटलंय, त्या भीतीने त्याच्या जीवनामध्ये प्रवेश केला. नेहमीप्रमाणे परमेश्वर त्याच्याशी बोलण्यासाठी बागेमध्ये आलेला आहे, आणि आदाम आणि हवा हे त्या अंजिराच्या झाडामागे लपलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि परमेश्वर त्याला आवाज देतोय की आदामा, तू कोठे आहेस? आणि आदामाचं उत्तर काय आहे? आम्ही बागेत तुझा आवाज ऐकला आणि नग्न आहोत हे पाहून आम्ही घाबरलो आहोत, आम्ही भीतीने लपलो आहोत. प्रियानो, भीतीने पापामुळे, पापाच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्या भीतीपासून कोणी एक सुटलेला नाही. इब्री भाषेत भीतीला इराह असं म्हटलं आहे, किंवा यारे हा देखील शब्द वापरला आहे. आणि ही जी भीती आहे ती त्या पापाचा परिणाम म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आली आहे. प्रियानो, नव्या करारात देखील अनेक संदर्भ आम्हाला पाहायला मिळतात ज्यावेळेस शिष्य घाबरले. अनेक ठिकाणी ज्यावेळेस भीतीचा उल्लेख आला त्यावेळेस ग्रीक भाषेमध्ये फोबोस हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, किंवा फोबिओ, ज्याला मेडिकल क्षेत्रामध्ये फोबिया देखील म्हणतात. आणि हे अनेक प्रकारचे आहेत. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची भीती वाटते, कुणाला चढताना वरून भीती वाटते, कुणाला उतरताना भीती वाटते. अनेक प्रकारचे भीती आहेत. आणि हे भय मनुष्याला काय करत आहे? घाबरून त्याला चिंतित करून, चिंताग्रस्त करून सोडतं. आम्हाला देखील अनेक क्षणोक्षणी पावलोपावली या जीवनामध्ये चालत असताना अनेक अशी संकट आमच्या पुढे उभे राहतात. अनेक अशा भयप्रद परिस्थिती आमच्या समोर उभी राहून टाकते. आणि त्यावेळेस आम्हाला देखील भीती वाटते. काहींना आपली नोकरी जाण्याची भीती असते, काहींना आपल्या बिझनेस मध्ये लॉस होण्याची भीती असते, कशाची भीती असते. आणि त्या चिंतेने मनुष्य काय होतो? चिंता करत त्यामध्ये तो आपला वेळ तेवढत बसतो. परंतु देवाने आम्हाला त्याच्या वचनातून अनेक वेळा आम्हाला बोध केलेला आहे. त्यानं म्हटलं की तुम्ही चिंता करू नका, आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरीत नाहीत, कापीत नाहीत, साठवीत नाहीत, तरी देखील तुमचा जो पिता आहे त्यांना ते सर्व काही देतो. प्रियानो, भीतीचे दोन प्रकार आहेत, पवित्र शास्त्रामध्ये सांगितण्यात आलेले आहे. एक म्हणजे ती नैसर्गिक भीती जी प्रत्येक मनुष्यामध्ये आहे, आणि दुसरी भीती जी आहे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते ते भय, ते आहे देवाचं भय. पियानो, या ठिकाणी आम्ही वाचतो इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. होय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला त्या परमपवित्र स्थानात जाण्याचं धैर्य प्राप्त झालं आहे. ती भीती देवाने काढून टाकलेली आहे. जी भीती देवाच्या पावित्र्यात ती भीती आम्हाला येऊ देत नव्हती. इब्री लोकाच्या पत्रामध्येच आम्हाला पाहायला मिळेल तो संदर्भ, 12वा अध्याय 18 आणि त्याच्या पुढच्या वचनात आम्ही वाचतो 21 वचनापर्यंत, स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ करण्याचा नाद
व शब्दध्वनी यांच्याजवळ तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये, कारण पशु देखील पर्वताला शिवला तर त्यास धोंड्याने मारावे अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. होय प्रिय, ही भीती मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनामध्ये होती की तो पापी आहे, अशुद्ध आहे आणि तो पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये कधी येऊ शकणार नाही. मोशे देखील म्हणाला की ते इतकं भयंकर होतं की मी अति कंपित झालो, भयभीत झालो. परंतु आम्हाला 10व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतंय प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वदेहातून आमच्यासाठी मार्ग तयार केला आहे देवाच्या परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्याच्याद्वारे आम्हाला धैर्य प्राप्त झालेलं आहे. हे प्रभूचं भय आहे. होय प्रियानो, आणि हे देवाचं भय जे आहे ते धरल्यानं किंवा त्या भयामध्ये राहिल्यानं ही नैसर्गिक भीती निघून जाते. खूप छान आहे प्रियानो. देवाच्या वचनामध्ये अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. मोशे घाबरला ज्यावेळेस फारो पासून तो पळून गेला, तो रानामध्ये पळून गेला. अब्राहम घाबरला, अबिमलेखापुढे तो खोटं बोलला. दावीद शौलापासून घाबरून पळून रानामध्ये राहिला, गुहेत राहिला. आपला पुत्र अबशलोम याच्यापासूनही घाबरून तो पळून गेलेला आहे. एलियासारखा संदेष्टा तो देखील इजबेलीच्या भयानं तो जंगलामध्ये पळून गेलेला आहे. अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की देवाचे लोक हे घाबरून पळालेले आहेत. परंतु आम्हाला देवाचं वचन आम्हाला हे सांगतंय की कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, परंतु धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. पियानो, प्रभूचे शिष्य ज्यावेळेस प्रभूला धरून देण्यात आलं त्यावेळेस सर्वजण पळून गेले, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पुन्हा दर्शन दिलं, त्यांच्या सोबत तो राहिला आणि नंतर तो स्वर्गात घेतला गेला. त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला. आणि प्रियानो, ते भीतीने गांगरलेले शिष्य त्यांच्यामध्ये धैर्य प्राप्त झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रभूचं भय ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतं त्यावेळेस त्याच्यातील जी भीती आहे, जी नैसर्गिक पाशरूप भीती, ती सर्व निघून जाते. पियानो, योबाचं सुंदर उदाहरण आमच्या पुढे आहे. योग 5व्या अध्यायामध्ये म्हणतो की बघा, सॉरी, 3रा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये तो म्हणतो, मला कशाची भीती वाटली तर तेच मजवर येते, कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येते. ही भीती अशी आहे की त्या भीतीमध्ये जर आम्ही राहिलो तर तेच आम्हाला ग्रासून टाकतं. त्या भीतीचा परिणाम असाही आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर असा एक फोबिया आहे की त्या भीतीने तो मनुष्य जे विचार करतो त्याला ते वस्तुस्थिती असल्यासारखा भास होतो. आणि म्हणून योग या ठिकाणी म्हणतो की मला कशाची भीती वाटली तर तेच मजवर येते. ही भीती किती माणसाला ग्रासून टाकणारी आहे, परंतु तोच योग
आम्हाला दुसऱ्या भीतीबद्दल सांगतो, भयाबद्दल सांगतो. शेवटी त्याच्या पुस्तकाच्या शेवटी 28व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. त्या ठिकाणी तो काय म्हणतो बरं? 28वा अध्याय त्याचा 28वं वचन. तो मानवास म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय. प्रभूचं भय हे काय आहे? सुज्ञान आहे. हे प्रभूचं भय आम्ही धरलं पाहिजे, जगाचं भय नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे तुमच्या शरीराचा घात करणारे आहेत, नाश करणारे आहेत, त्यांना घाबरू नका. तर कुणाला घाबरा? कुणाचं भय धरा? जो तुमच्या शरीराचा आणि आत्म्याचा दोहोंचाही नाश करणारा किंवा नाश करण्यास समर्थ आहे, त्या परमेश्वराचं भय धरा. होय प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये ते भय धरण्याची गरज आहे. आणि काय आहे, ज्या वेळेस आम्ही प्रभूजवळ जाऊया अशा स्थितीमध्ये आणि प्रभूच्या भयाच्या द्वारे, प्रभूचा भय धरणं म्हणजे काय? तर त्याच्या आज्ञा पाळणं. हे भय कुठून आलं? आज्ञाभंगापासून आलं. आणि हे भय घालवण्यासाठी काय करावं लागेल? आज्ञापालन करावं लागेल. जसं काय म्हणतात, लोहे को जबाब लोहे से देते, किंवा असं म्हटलं जातं. तसंच आहे की आज्ञा भंगामुळे जर भीती आलेली आहे, तर आज्ञा पालनामुळे ती भीती निघून जाते. नैसर्गिक भीती घालवण्यासाठी प्रभूच्या भयाकडे आम्ही वळायला पाहिजे. जसं डॉक्टर सांगतात, जर कॅल्शियम कमी झालं तर कॅल्शियमच घ्यायला पाहिजे. अशाच प्रकारे आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये देखील अशा रेमेडीज आहेत, ज्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशा संकटावर मात करण्यासाठी ते आम्हाला सहाय्य करतात. होय प्रियानो, आज आम्ही जीवनामध्ये चालत असताना अनेक समस्या आमच्या पुढे उभे राहतील, संकट राहतील. विना संकटाचं आम्ही राहू शकणार नाही या जगामध्ये, कारण आम्ही या जगाचे नाहीत. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला देवाने सिंहासारखं निर्भय केलेलं आहे. का असं म्हटलंय? आम्हाला धार्मिक कसं गणलंय? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या द्वारे आम्हाला नीतिमान असं गणलंय. प्रभू येशू ख्रिस्त जो यहुदाचा सिंह आहे, त्याप्रमाणे आम्ही देखील आता काय आहोत? त्या सिंहाप्रमाणे निर्भय आहोत. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाला, येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास आम्ही खंबीर राहूया, आणि देव करो असं करण्यास तो आम्हाला सहाय्य करो.